पण या ठिकाणी विचार करत असताना, चिंतन करत असताना तुकोबांच्याच गाथेतील अभंगावर थोडक्यात चिंतन करण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी बघितलं आपण की मनुष्याचा अर्थात हा मनुष्य देह जो आहे तो कशा प्रकारे आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि काय महत्व आहे त्या नरदेहाला, मनुष्य देहाला काय महत्व आहे आणि मग मनुष्य देहाचं आद्य कर्तव्य काय आहे, त्या देहामध्ये आल्यानंतर माणसाने काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे याचा विचार थोडक्यात आपण कालच्या चिंतनामध्ये केला। आता या ठिकाणी आपण चिंतन करणार आहोत। तत्पूर्वी ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे आपल्या ह्या उशीद गावातील आणि हे भुईर परिवार आणि भुईर परिवाराचे दादा, आपले सर्वांचे आवडते दादा कैलासवासी माणिक गुरुनाथ भुईर, दादाला बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि या ठिकाणी आजचा 4था दिवस आहे दादाला जाऊन। काल 3ऱ्या दिवसाची सेवा आपण या ठिकाणी केली। आज 4थ्या दिवशी या ठिकाणी आपण सेवा करण्याचा प्रयत्न करतोय, सेवा करतोय। कालच्या दिवशी आपण बघितलं की 83,99,999 योनी पार केल्यानंतर आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे, हा मनुष्य देह मिळालेला आहे। भगवंताचं भजन पूजन करण्याचा अधिकार, भगवंताचं नामस्मरण करण्याचा अधिकार, भगवंताचं स्तवन करण्याचा अधिकार हा नरदेहालाच आहे, हा मनुष्य देहालाच आहे। पण मग काय होतंय, जर संत संग नाही मिळाला, जर आपल्याला मार्गदर्शन नाही मिळालं तर मग काय होतंय, मनुष्य देह मिळून सुद्धा माणसाच्या जीवनाची वाटचाल एक वेगळ्या दिशेने सुरू होते, वेगळ्या दिशेने मनुष्याची जीवनाची वाटचाल चालू होत असते। जसं एखाद्या विद्यार्थ्याला जर मार्गदर्शन मिळाले नाही, मार्गदर्शक जर मिळाला नाही तर आपण का अभ्यास करतो हे त्याला कळत नाही, शाळेत जाण्याचा उद्देश काय हेही त्याला कळत नाही। त्याला काय वाटतंय, आई बाबा ढकलतात, पाठवतात नाही का, म्हणून आपल्याला जायचंय आणि आपलं तसंच झालं असं म्हणायला हरकत नाही, नाही का, कारण आपल्या गाड्या जास्त पुढे गेल्या नाही। ज्याला मार्गदर्शक मिळाले बरं का, मग त्यांना तो समजते बाबा आपण का शाळेमध्ये जायचंय, मग त्यांचा तो उद्देश असतो। त्यावेळेलाच त्यांना सांगितलं असतं, बघ तुला पुढे हे व्हायचंय, तुला पुढे अमुक व्हायचं, पुढे तमुक व्हायचं आणि त्यासाठी मग तो अमुक अमुक असं केलं पाहिजे। अर्थात मार्गदर्शक महत्वाचा आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये मार्गदर्शक महत्वाचा आहे। जसं सागरामध्ये एखाद्या नाव भरकटली की मग त्या भरकटलेला नावेला योग्य मार्ग दाखवणारा एक दीपस्तंभ असतो, त्या दीपस्तंभाकडे पाहून आणि मग ती नाव त्या दिशेने येत असते। तसं तुमच्या आमच्या नरदेह रूपी भरकटलेल्या नावेला, संसाररूपी सागरामध्ये भरकटलेल्या नावेला गुरुरूपी किंवा सद्गुरुरूपी किंवा मार्गदर्शक जो आम्हाला मिळतो तो एक दीपस्तंभाप्रमाणे कार्य करत असतो। म्हणून मार्गदर्शक महत्वाचं आहे प्रत्येकाला। कारण आपल्याला किती जरी आपण पुस्तकं वाचली, किती जरी आपल्याला अभ्यास झाला, आपला पाठांतर झालं, तरी त्यातलं जे मर्म आहे, त्यातलं जे वर्म आहे, त्यातला जो आत्मबोध आहे तो सर्वांनाच कळतो असं नाही, नाही का, सगळ्यांनाच तो माहिती नसतो। आणि मग तो आत्मबोध काढून देण्याचं कार्य संत करत असतात, अर्थात सार काढून देण्याचं कार्य संत करत असतात। आणि म्हणून मग ते जर नाही मिळाले तर माणसाची अवस्था काय होते, तर मग तो काय करतो, जी वाट्याला आलेली कर्म असतात ना, त्याला सहज प्राप्त झालेली जी कर्म असतात ती करत असतो बरं का। त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या घरामध्ये, त्याच्या कुटुंबामध्ये, त्याच्या समाजामध्ये त्याला जे अनुभवायला मिळतंय, जे पाहायला मिळतंय त्याप्रमाणे तो वागत असतो, जगत असतो, त्याप्रमाणे राहत असतो। सुरुवातीला भगवंत प्रत्येकाला जन्माला घालताना भेद करत नाही बरं का। एक 10 दिवसापूर्वी जन्मलेली 10 मुलं जर तुम्ही एकत्र केली जाती, एकत्र जर ठेवली एका लाईनीमध्ये,
बोयरांचा आहे, तारमल्यांचा आहे, पितांबऱ्यांचा आहे, येगड्यांचा आहे का वाघेऱ्यांचा आहे आपण ओळखू शकतो आपण. 10 मुलं 10 दिवसापूर्वी जन्मलेली जी असतात ती मुलं कुठल्या जातीची आहेत? कुणबी आहे, आगरी आहे, कोळी आहे, लोहार आहे, सुतार आहे, ओळखू शकत नाही आपण. कुठल्या पंथाची आहेत ओळखू शकत नाही, कारण त्यांच्याकडे पण तो काही विषय नसतो, विचार नसतो. आणि भगवंत निर्माण करताना अशा कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी तो भेद ठेवत नाही देव, बरं का, भेद नाही ठेवत. हा एक विषय झाला जन्माचा. मेल्यानंतर मेलेल्या 10 वेगवेगळ्या माणसांची राख जर असे आपण बाजूबाजूला ठेवली तर ती राखही आपण ओळखू शकत नाही. कुणब्याची आहे का, आगऱ्याची आहे का, कोल्याची आहे का, एक सांगायची रीत म्हटल्यानंतर, किंवा कुठल्या जातीची आहे, कुठल्या धर्माची आहे, कुठल्या पंथाची आहे, ती नाही ओळखू शकत आपण. मग मधल्या काळामध्ये हे सगळं आम्हाला येऊन चिटकतंय. मधल्या काळामध्ये येऊन चिटकतं नाही सगळं. जन्म आणि मृत्यू जर बघितला आपण, मग मधलं आमचं आयुष्य, मग मधल्या आयुष्यामध्ये आम्हाला जे प्राप्त होतंय बरं का, मग ते बरोबर अगदी त्या पद्धतीने माणूस वागायला लागतो, जगायला लागतो, त्या पद्धतीने तो कार्य करायला लागतो. आपोआप जसा तो मोठा होत जातो तसं त्याला मित्र मिळतात. लो लागला खेळाचा, आल्या गेल्या डायांचा, कळप मेळविला पोरांचा, आनंद शोक आहे. मग त्यावेळेला त्याला सांगावं लागत नाही बरं का. सुरुवातीला जो मुलगा लहान असताना आईसाठी रडतोय, म्हणजे आई जर त्याला दिसली नाही तर तो रडत असतो, बरोबर आहे का नाही. मग त्याला काकी आली तरी पण तो गप्प बसत नाही, काका आला तरी गप्प बसत नाही, शेजारची काकू आली, अजून कोण 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 आला तरी तो गप्प बसत नाही. कितीही त्याला खाऊ देण्याचा प्रयत्न केला, काही जरी केलं, त्याला औंजारलं गोंजारलं, काही जरी केलं तरी तो गप्प बसत नाही. पण त्याची आई जर त्याला दिसली, नुसता आईचा स्पर्श झाला तरी तिथल्या तिथं तो काय होतो, गप्प बसतो. तोच मुलगा ज्या वेळेला अंगण्यामध्ये खेळायला जातो, गल्लीमध्ये खेळायला जातो, गावामध्ये खेळायला जातो, मुलांमध्ये ज्या वेळेला गुंततो खेळण्यामध्ये, त्यावेळेला तीच आई त्याला 10 वेळा आवाज देते, बाळा जेवायला ये दादा, जेवाचा वेळ झालाय. तरी तो काय आवाज देतो, थांब जरा, एक डाव राहिला तेवढा होऊ दे. एक सांगायची रीत म्हणजे याच्या अगोदर त्याला आवड कसली होती, आईची आवड होती. आता कसली आवड निर्माण झाली, खेळाची. खेळ संपल्यानंतर मग कसली, नाही का, खेळ संपल्यानंतर मग वेगळी आवड. बरं, ती संपल्यानंतर पण मरेपर्यंत त्याच्या मनामध्ये एक वेगवेगळ्या प्रकारची आवड निर्माण होत असते ना. आता मधल्या काळामध्ये बऱ्याच आवडी असतात, ते काही आपण बघितलं तर खरं तर आपले बरेच वेळ त्याच्यातच निघून जाईल. त्यापेक्षा आपण डायरेक्ट शेवटची आवड बघू. एखाद्या बाबांना, एखाद्या मामाला, एखाद्या आजोबाला जर सांगितला की आता तुम्ही मोकळे झालेले आहात, पोरं बालं तुमची मस्तकी सगळी कामाला जात आहेत, सगळे व्यवस्थित सगळं चाललंय, तुम्ही घरात बसूनच असताना, या ना 4-5 दिवस राहा ना आपल्याकडे. काय बोलतोय तो, नातवंड माझ्याशिवाय राहत नाहीत, मी जर नसलो त्यांना करमत नाहीत, मीच लागतोय त्याला खेळवायला, मीच लागतोय असं नाही, आपण ती सवय लावून घेतली. म्हणजे कशा कशामध्ये गुंततोय बघा मनुष्य, बरं का. आणि मग ह्या सगळ्या करत असताना माणूस काय करतो माहितीये का, ज्याप्रमाणे लहान मुलं बघा एक 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 भांड साठवण्यामध्ये त्यांना आनंद वाटतो. अशी भांडुली वगैरे भरपूर असली ना की त्यांना बघा आनंद वाटतो, किंवा खेळणी त्यांच्याकडे भरपूर जर असली ना तर मग त्यांना आनंद वाटतो, आणि ती खेळणी साठवण्यामध्ये त्यांना आनंद असतो लहान मुलांना. तसं आपण मोठं झाल्यावर पण तेच करतो, फक्त फरक एवढाच आहे, त्यांची खेळणी वेगळी आणि आपली खेळणी वेगळी, त्यांची भांडुली वेगळी, नाही का, त्यांचा संसार वेगळा, आपला संसार वेगळा, पण त्याच्यामध्येच आपण गुंतलेलो असतो. आपण विचार करत नाही की हे सगळं आपण करतोय बरोबर आहे, करायला पाहिजे, करू नये असं नाही काय. आता बघा, आपण जर घर सोडलं नाही, कामाला धंद्याला जर गेलो नाही, किंवा कुठे जर 4 पैसे मिळतील अशा प्रकारे जर आपण प्रयत्न केले नाहीत, तर आपल्या अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मूलभूत 3 गरजा ज्या आहेत त्या भागणार नाहीत. आपलं पोट आहे ते आपल्यालाच भरावं लागणार आहे. सृष्टीचा नियम काय माहितीये का, पणजोबाला वाटायचं, पणजोबाला आपल्या, की माझ्या मुलाने बसून खाल्लं पाहिजे, म्हणून त्यांनी प्रयत्न केला. आजोबांना कर्म करावी लागली ना, आपल्या आजोबांना कर्म करावी लागली ना. आजोबांनी कुठं आपल्या बसून खाल्लंय, काहीतरी करावंच लागलं ना त्यांना. आजोबांना वाटायचं की माझ्या मुलाने बसून खाल्लं पाहिजे, म्हणून त्यांनी प्रयत्न केले. वडिलांना काहीतरी करावंच लागलं. आणि प्रत्येक बापाला असं वाटतंय की माझ्या मुलांनी
बसून खाल्लं पाहिजे, व्यवस्थित समाधात राहिलं पाहिजे, सुखात राहिलं पाहिजे. पण प्रत्येकाला कर्म ही करावीच लागतात. वाट्याला आलेली कर्म कोणालाही चुकत नाहीत. बरं का? क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथुन हे 5 भाग आपल्याला आहेत बघा. म्हणजे आपल्याला भूक लागते, तहान लागते, निद्रा आहे, आलस आहे, मैथुन म्हणजे आपण उत्पत्ती करतो. बरं का? प्राण्यांनाही भूक लागते, कुत्र्याला पण भूक लागते ना. फरक काय आहे? जीव आहे त्याला प्रत्येकाला भूक लागते. फरक काय आहे? कमवणारा 83,99,999 योनीमध्ये फक्त माणूस आहे. 84 योनी, 84 लक्ष योनीमध्ये कमवणारा कोण आहे? माणूस आहे. धडपड करणारा कोण आहे? माणूस आहे. दुर्दैव काय आहे माहितीये का? 4 घरं फिरल्यानंतर 5व्या घरी जर अर्धी भाकरी जर त्या कुत्र्याला मिळाली तर तो कुत्रा अर्धी भाकरी खातो आणि कुठेतरी एखाद्या ठिकाणी सावली बघतो ना, निवांत झोपतो. बरोबर आहे? आमच्या पोटाला किती लागतंय? कधीतरी माणूस निवांत राहिलाय का? बस झालं बाबा, चला आता भरपूर झालं. हे दुर्दैव आहे. समाधान कशामध्ये आहे माहितीये का? सुख कशामध्ये आहे माहितीये का? माणूस जिथून करता कमावता होतो ना, तिथून सुख शोधत असतो. काय शोधत असतो? सुख. मला सांगा, प्रत्येक माणसाने जर अंतःकरणापासून जर विचार केला तर सुखाची ना आपली भेट झाली का शेवटपर्यंत? मरेपर्यंत तरी कोणाची आणि सुखाची भेट झाली का? पण संत म्हणतात सुखाची व्याख्या अतिशय सोपी आहे. भगवंताच्या कृपेने जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्याच्यात समाधान मानणं, याच्यात सुख आहे. किती सोपी व्याख्या आहे सुखाची. सुखी कधी आहेत तुम्ही? देवाच्या कृपेने जे आपल्याला प्राप्त झालंय ना त्यात समाधान माना, सुखी आहेत. पण आमच्या आशा वाढत जातात, आमच्या अपेक्षा वाढत जातात आणि मग त्या आशा अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादामध्ये आमचं देह कधी थकतोय हे माहिती होत नाही. माणूस सुरुवातीला कमवतोय कशासाठी? शरीरासाठी, देहासाठी. तारुण्यामध्ये कशासाठी कमवतोय माणूस? शरीरासाठी, देहासाठी. बरोबर आहे? आणि मग वृद्धपणे कमवलेलं कशासाठी घालवतो? डोका दुखायला लागला नाही का, हातपाय दुखायला लागले, कंबर ठणकायला लागली नाही का, मग तेव्हा त्याच्या वाऱ्या चालू होतात. तुमचं नाही का माझं काय, सगळ्यांचं सारखंच आहे. सगळ्यांचं सारखंच आहे ना. आणि जीवनाच्या वाटेवर प्रवास करत असताना कधीही कोणाला कुठल्याही प्रकारचा आजार उद्भवू शकतो, कधीही कोणावर कुठल्याही प्रकारचा प्रसंग येऊ शकतो, कधीही कोणावर कुठल्याही प्रकारची वेळ येऊ शकते. वेळ प्रसंग हा कधीही सांगून येत नाही, ठरवून येत नाही. बरं का? पण त्याच्यावर चर्चा करणं किंवा त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे तर्क वितर्क करणं अतिशय चुकीचं आहे. आपण तर्क वितर्क काय करतो? समजा उद्या एखादा माणूस जर बरेच दिवस आजारी राहिला तर मग माणूस लगेच विचार काय करतो? भोगतोय कर्माची फलं. अरे पण कशावरून तू नाही त्याच्यामध्ये पडणार? आपल्याला कशावरून नाही लागणार किंवा आपल्याला तो कशावरून नाही येणार? प्रत्येकाला आहे, ते प्रत्येकाला आहे. फक्त काय झालं माहितीये का, आम्ही पुराणांचा ना शास्त्रांचा अभ्यास जास्त केलाय ना, त्याच्यामुळे तो आम्ही विषय तिथं नेतो. बरं का? तुम्ही विचार करा, पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा ते कुष्ठरोग वगैरे झालेला, अनेक प्रकारचे आजार जेव्हा झालेले, त्यावेळेला भावानी भावाला घराच्या बाहेर ठेवलं होतं. ऐकताय ना? मुलांनी वडिलांना घराच्या बाहेर ठेवलं. ते म्हणजे जन्म देणारी जी मुलं आहेत त्यांनी सुद्धा घराच्या बाहेर कुठेतरी, गोठ्यामध्ये कुठेतरी, अंगण्यामध्ये कुठेतरी, अजून कुठेतरी. बरं का माहितीये का? तर त्यांच्या मनामध्ये एकच भरवलं होतं, त्यांच्या कर्माची फलं ती भोगतात, त्यांना भोगू द्या. अरे पण तुमचं संगोपन केलं, तुम्हाला लहानाचे मोठे केले, त्यांनी हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं. आपल्याला असं का वाटत नाही की कदाचित आमच्यामुळेच त्यांना तो आजार आला असेल किंवा आमच्यामुळेच त्यांना तो सगळे काही प्राप्त झालं असेल, असा का विचार केला नाही त्यावेळेला? आजही माणूस जगता वागताना काय विचार करतो माहितीये का? एखाद्यावर दुःख आलं, एखाद्यावर प्रसंग आला ना की मग पहिला तो विचार करतोय मनुष्य. कर्म कोणाला सोडत नाहीत, कर्म कोणाला सोडत नाहीत. म्हणजे अगदी सूक्ष्माहून सूक्ष्म जरी कर्म घडलीत ना तरी सुद्धा ती सोडत नाहीत. आपल्याकडून कसं हाताने काही घडलं, पायाने काही घडलं, इंद्रियांनी काही घडलं की आपण लगेच म्हणतो अमुक अमुक पाप माझ्याकडून घडलं. हे प्रत्यक्ष दिसण्यात आलेली पाप आहेत, पण सूक्ष्मातून घडणारी किती पाप आहेत?
सहज डोळ्यातून घडलेलं पाप, सहज वैखरीतून घडलेलं पाप, सहज ऐकण्यातून घडलेलं पाप, असे सूक्ष्म सूक्ष्मातून कितीतरी आहेत. आणि असं म्हटलं जाते पाप कोणाचा बाप नाही. बरं का, माणसाने कशाला जरी घाबरलं नाही ना, काही माणसं बोलतात ना आपल्याला कोणाची भीती, मी माझ्या मनाचा काय राजा आहे. कधी कधी तो बोलतो पण मी माझ्या बापाला घाबरत नाही. पण अशा माणसानंही पापाला घाबरायचं असते. जो बापाला घाबरत नाही ना त्यानेही पापाला घाबरायचं असतंय. कारण पाप कोणाचा बाप नसतो, पाप कोणाला सोडत नाही, पाप कोणाला चुकत नाही. आता महत्वाचा विषय काय माहितीये का, की तर्कवितर्क करणं चुकीचं आहे. कधीही कोणावर कोणत्याही प्रकारची वेळ येऊ शकते, कधी. आता जाता जाता जर समजा ह्या उताराला जर ब्रेक लागला नाही माझा आणि गाडी सरळ गेली, तिकडनं जर एखादी वेगात गाडी आली, एक सांगायची रीत म्हटल्यानंतर, परवा ज्या वेळेला तुम्हाला बोललो मी की त्या गेटवर उभा होतो, टू व्हीलरवाला येऊन थडकला, ती जर फोर व्हीलर असती तर, म्हणजे काही होऊ शकतंय. आपण समोरच्याच्या दुःखात सहभागी होणं आपलं कर्तव्य आहे. दुःखामध्ये त्याला आपण धीर देणं, आधार देणं कर्तव्य आहे. कारण तीच वेळ उद्या आपल्यावरही येऊ शकते. बरं का, आता महत्वाचा विषय काय आपला, भूक भागते आपली, त्यांची भूक भागते. प्रत्येकाच्या राहण्यावर अवलंबून आहे, विचारावर अवलंबून आहे, प्रत्येकाच्या मनावर अवलंबून आहे. जो चटणी भाकरी खातो ना तो पण समाधानी असतो, काही वेळेला तृप्तीचा ढेकर देतो. पण काही वेळेला पंचपक्वान्न खातात ना ते पण समाधानी नसतात, ते पण समाधानी नसतात. म्हणजे तुम्ही पंचपक्वान्न खाल्ल्यानंतरच तुमची भूक भागते असं नाही, चटणी भाकरी खाऊन पण भूक भागते. पण तुमच्या मनामध्ये कुठला विचार आहे ना त्याच्यावर ते सगळं अवलंबून आहे. मग ते अशा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी माणसाला काहीतरी करावं लागतंय ना. ज्या काही आता साधे कपडे घातले तरी माणूस शोभून दिसतो किंवा त्याचं अंग झाकलं जात आहे. बरोबर आहे की नाही. म्हणजे अगदीच आपण जर पाहायला गेलं तर मामी बसल्यात, मामींच्या लग्नाच्या टायमाला किती रुपयाचं पातळ असेल, एक सांगायची रीत म्हटल्यानंतर अंदाजे किती रुपयाचं पातळ असेल त्यावेळेला मामा, एक अंदाज 10-15 रुपयाचं पातळ, एक सांगायचं लग्नाच्या वेळेला 10-15 रुपयाचं पातळ. आता 10-20 हजाराचे घागरे असतात, साड्या असतात, जे काय असेल ते. त्यावेळेलाही अंग झाकलं, शोभून दिसलं, त्यावेळेला ती विधी व्यवस्थित पार पडली. उलट आरती आता आम्ही पैशाने श्रीमंत झालो पण तेवढ्या विधीला आता आम्ही महत्व देत नाही, जास्त शोशानीला महत्व देतो. म्हणून तर 1:30-2 वाजतात आम्हाला नुसता साखरपुड्याच्या ठिकाणी पोहोचाला. बरं, गेल्यावरती तर विचारलं दादा एवढा टाइम का, बायांच्या तयार झाल्या नव्हत्या. बरं का, असो. आपला महत्वाचा विषय काय माहितीये का, की तुम्ही साधे कपडे घातले तरी सुद्धा अंग झाकलं जातंय आणि चांगले कपडे घातले तरी तुमचं अंग झाकलं जात आहे. महत्वाचं काय माहितीये का, तुमच्याकडे जर भरपूर संपत्ती असेल ना तर तुम्ही कमवलेल्या संपत्तीचा तुम्हीच आनंद घ्यायचा आहे, तुम्ही आनंद घ्यायचा आहे. मग घाला बिंदास्त चांगले मस्त की कपडे. पण लोक चांगले कपडे घालतात म्हणून जर तुम्ही चोरी लबाडी करून जर चांगले कपडे घालत असाल तुमच्या आशा अपेक्षा पूर्ण करायला, तर त्याला अधर्म म्हणतात. समजतंय ना. तुमची चटणी भाकरी खाऊन पण पोट भरणार आहे ना, पण लोकांच्या ताटात तुम्ही पंचपक्वान्न बघितल्यानंतर जर तुम्हालाही पंचपक्वान्न खाण्यासाठी जर काहीतरी करावं लागत असेल आणि ते पंचपक्वान्न जर तुमच्या ताटात येत असतील काहीतरी करून, तर त्याला अनिती म्हणतात, त्याला अधर्म म्हणतात. ते किती जरी तुम्ही खाल्लं, किती कशाही पद्धतीने जरी ग्रहण केलं तरी ते सुख तुम्हाला मिळणार नाही. जे चटणी भाकरीमध्ये सुख आहे ते कष्टाच्या, घामाच्या, मेहनतीच्या. अर्थात भूक भागली जाते, तहान. आता तहानेचा जर विचार केला तर प्राण्या पक्ष्यांचा जर विचार केला तर प्राण्या पक्ष्यांची तहान ही पाणी पिऊनच भागली जाते. बरोबर आहे की नाही. प्राणी पक्षी जे आहेत ना ते पाणी पिऊनच तहान भागवतात. माणसाला कसली कसली तहान लागते बघा, नाही का. वेगवेगळ्या प्रकारची तहान लागते माणसाला आणि एकदा तहान लागली की मग ते भागल्याशिवाय त्याला जमत पण नाही. बरं का. एका शेतकऱ्याने एक विचार केला की संपूर्ण दिवसभर म्हणे नांगरावर आपण असतो. आता नांगऱ्याच्या हातात फक्त काय असतो, नांगराचा खुटा. बरोबर आहे की नाही. खरं नांगर ओढायची मेहनत कोणाची आहे, बैलांची. खरी मेहनत म्हणजे जो त्यांच्या मागे चालतो त्यांची का जे नांगर ओढतात त्यांची, बैलांची मेहनत आहे ना खरी.
बरोबर आहे की नाही? त्यांनी चांगला विचार केला, त्यांनी काही वाईट विचार नाही केला, त्यांनी चांगला विचार केला. तो विचार असा केला की त्यांनी त्याच्या मनाला असं वाटलं की आपण अख्खा दिवस फक्त मागे खुटा धरून फिरतो तर आपल्याला उतारा घ्यायला लागतो. कोणी विचार केला? मालकाने. मग त्याने एक विचार केला की आज आपण 2 फुगं जास्त घेऊन जाऊ आणि बैलांच्या खाण्यामध्ये घालवू. काही समजतंय का? नाही खाल्ला त्या खाना बैला, दुखून पण नाही बघितला. प्रयोग करून बघा पाहिजे तर. महत्वाचा विषय काय माहितीये का? तहान प्राण्या पक्ष्यांची, पशु पक्ष्यांची तहान जी आहे ती कशा पद्धतीने भागते आणि माणसाची तहान कसली कसली माणसाला लागते. विषयांची तहान लागते, वासनेची तहान लागते, नको त्या गोष्टींची तहान लागते. क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा, मैथून आम्हाला आहे, त्यांनाही ते 5 भाग आहेत. आम्ही उत्पत्ती करतो, तेही उत्पत्ती करतात. पण आमची उत्पत्तीचा विषय कशा प्रकारे आहे आणि त्यांच्या उत्पत्तीचा विषय कशा प्रकारे आहे याचा एक विचार आम्ही केला पाहिजे. अर्थात आमच्या गरजा जर आम्हाला पूर्ण करायच्या आहेत, अन्न, वस्त्र आणि निवारा, बरोबर, तर आम्हाला कुठेतरी घर सोडून बाहेर पडावं लागणार आहे. 2 पैसे मिळतील यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत, काबाड कष्ट करावे लागणार आहेत, मेहनत करावी लागणार आहे. बरं का? हे तेवढंच सत्य आहे. जी मुलं आमच्या पोटी जन्माला आलेली आहेत त्यांची संगोपन करणं, त्यांचं सांभाळ करणं आमचं कर्तव्य आहे. बरं का? जे आम्हाला आमच्या कुटुंबामध्ये प्राप्त झालेले त्यांचा सांभाळ करणं, ज्या समाजामध्ये आम्ही जन्माला आलो त्या समाजासाठी काहीतरी करणं आमचं कर्तव्य आहे. आणि ते जर करायचं आहे, सगळ्या प्रकारची कर्म, ऋणानुबंधाच्या गाठीत ऋण जर फेडायचे तर त्यासाठी आम्हाला कर्म ही करावीच लागणार आहेत. पण ज्यांच्यासाठी आम्ही ही सर्व काही कर्म करतो, बरोबर का, जे काही सगळं काही गोळा करतोय आम्ही, ते सगळं गोळा करत असताना, सगळ्यामध्ये गुंतत असताना माणसाला वेगवेगळ्या प्रकारचा अभिमान निर्माण होत असतो त्या ठिकाणी. बरं का? वेगवेगळ्या प्रकारचा अभिमान निर्माण होत असतो. काहींना अभिमान कसला असतो तर एवढा मोठा कुटुंब आहे माझा, किंवा एवढा मोठा गोत आहे माझा, एवढे मोठे सगळे सोयरे आहेत माझे, त्याचा एक अभिमान असतो काहींना. काहींना अभिमान कसला असतो की 2-4 पिढ्या तरी संपणार नाही एवढी संपत्ती आमची आहे, एवढी प्रॉपर्टी आमची आहे. धनीचा अभिमान असतो, माणसांचा अभिमान असतो, सोयऱ्यांचा अभिमान असतो, संपत्तीचा अभिमान असतो, वेगवेगळ्या प्रकारचा अभिमान असतो. हे सगळं गोळा करण्यामध्येच त्याचं आयुष्य गेलेलं असतंय. बरं का? आणि मग ते जतन करत असतो, सगळं जतन करत असतो. पण हे सगळं करत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, याच्यापैकी शेवटच्या वेळेला किंवा आपल्यासाठी काय उपयोगी आहे बरं? उद्या जर आपला शेवट आहे तर त्यावेळेला जे आपण आयुष्यभर गोळा केले त्यापैकी काय उपयोगी येणार आहे? जे नामस्मरण सत्कर्म असतील तीच, किंवा आपण जे काही परमार्थ भक्ती करतोय, देवाचं कार्य करतोय, देवपूजा करतो तीच. त्याच्या व्यतिरिक्त जे आपण आता जे म्हटलो, आपण जे काही म्हटलो, काय धन, संपत्ती, मुलं बाल, सोयरे, धायरे, गण गोत, जी काही साधन संपत्ती, पैसा अडका, जो आपण सगळा हे जो गोळा केला, याच्यापैकी शेवटच्या वेळेला काय सांभाळणार आहे आपल्याला? कोण उपयोगी येणार आहे? याच्यापैकी कोण उपयोगी येणार आहे? आता साधं उदाहरण आहे. रावणाकडे काय कमी होतं बरं? संपत्तीचा अभिमान जर असेल तर आपण कोणाला आठवायला पाहिजे? रावणाला आठवायला पाहिजे. तिथे जर ते चाललं असतं, तिथे जर त्या संपत्तीचा उपयोग करता आला असता तर त्याने अजून आयुष्य भरपूर वाढवून घेतलं असतं. हा, तो तपश्चर्याच्या बळावर, तो भक्तीच्या बळावर, त्याच्या योगाच्या बळावर, त्याच्या साधनेच्या बळावर तो ते पुढे करायचा. पण हे नाही, पैशा अडक्याच्या संपत्तीच्या, धनीच्या बळावर नाही. म्हणून मग जगद्गुरु तुकोबा पहिल्या चरणामध्ये आपल्याला ओळख करून देतात, करुणी जतन कोणा कामा आले धन. शेवटच्या वेळेला त्या यमाला सांगून जमेल का, बाबा माझ्या वजनाचे एवढे पैसे देतो, पण जरा फक्त 4 दिवस थांब रे दादा, चालेल सांगून? किंवा ठीक आहे ना, तुला कोणतरी न्यायचं आहे ना, तुझी जर जागाच रिकामी झाली ना, तर तुला काय असेल तर तुझा सांग, मला कशाला नेतो, मी शेजारी देतो ना माझा एक, तुला घेऊन जा. जमेल का ते? नाही जमणार. करुणी जतन कोणा कामा आले धन. म्हणजे धन आपल्याला साठवायची ना, ती धन वेगळी आहे. आताच मामांनी सांगितलं त्या पद्धतीने. बरं का? ती धन वेगळी आहे, ती संपत्ती वेगळी आहे. आणि अधिक करून संतांनी त्या धनीचा विचार केला जी शाश्वत आहे, चिरकाल टिकणारी आहे. देवकार्य असं आहे, धर्मकार्य असं आहे
की त्या ठिकाणी तुम्ही जे कार्य करताय ना, जेवढे कराल ना तेवढं वाढतंय, जेवढं तुम्ही साठवाल तेवढं वाढत असतंय, आणि दुसरं जेवढं तुम्ही इतरांना द्याल ना तेवढी त्याच्यामध्ये वाढ होत असते. जेवढं तुम्ही वाटाल ना, आपण जी कमवलेली धन आहे ना ती वाटली की कमी होते, बरोबर की नाही? आपण कमवलेली धन वाटली की कमी होते, संपत जाते, संपत जाते. संपते म्हणून तर करोडपती आता रोडपती पाहायला मिळतात ना आपल्याला. संपते म्हणून परमार्थातून अध्यात्मातून भक्तीने जी काही आम्हाला प्राप्ती मिळते, जे काही ज्ञान असेल, जे काही मार्गदर्शन असेल, जे काही सामर्थ्य असेल, जे काही बळ असेल, ते दिल्याने वाढलं जातंय, वाढलं जातंय. ते जेवढं देऊ ना आपण, जेवढं आपण वाटत राहू ना तेवढं आपल्यालाही समाधान मिळत असतंय आणि समोरच्यालाही समाधान मिळत असतंय. जेवढं आपण सांगत राहू, वाटत राहू, जेवढं ज्ञान आपण देत राहू ना, तेवढं देता देता कधीतरी असे काही विषय मिळतात, असे काही विचार मिळतात, असं काही मार्गदर्शन मिळतंय ना की ते मिळाल्यानंतर आपल्याला समाधान वाटतंय, आपल्याला समाधान वाटतंय ते मिळाल्यानंतर. म्हणून ही धन साठवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, हे बळ, हे सामर्थ्य वाढवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. ऐसे जाणता जाणता कार्य होतोसी नेणता. बाकीच्या गोष्टींची माणसाला ओळख करून द्यावी लागत नाही, त्या सहज प्राप्त होतात आणि सहज मनुष्य तिकडे आकर्षित होतो. पण या मात्र मार्गदर्शन जे काही आहे, जे काही भक्ती आहे, परमार्थ आहे, देवाचं कार्य, जे काही धर्माचं कार्य आहे, ते माणसाला सांगावं लागतंय, परत परत तिथे त्याला त्या ठिकाणी आठवण करून द्यावी लागते, स्मरण करून द्यावं लागतंय, बरं का? आणि म्हणून मग आपण जे काही आहे सगळं, तुकोबा म्हणतात, कोण कुणाचा पिता जगी या माता ही कवणाची, कन्या पुत्र ही नसती आपले, भार्या तर परक्याकडची. अशाच पद्धतीने जगद्गुरु तुकोबा आपल्याला ओळख करून देताना, मार्गदर्शन करत असताना काय म्हणतात? नको नको मना. त्या मनाला उपदेश करत असताना परत परत विनंती केली, नको नको मना, गुंतू माया जाळी. एखादी गोष्ट जर करायचीच नसेल तर आई म्हणते बाळा करू नको, पण करायचीच नसेल, भाषा कळते ना? करायची नसेल तर आई काय बोलते, बाळा करू नको, पण करायचीच जर नसेल तर ती परत परत बोलते नको नको. ते तसं झालंच नाही पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबा डबल मनाला सांगतात, काय? नको नको मना, गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. कारण एकदा त्याची वेळ येते ना, तो एकदा ग्रासायला आला ना का यापैकी कोणच नाही. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजीची कामिन दूर आहे, सोडविना राजा दिशीचा चौधरी, आणि कसोयरी भली भली. कितीही कोणी आले ना, कितीही कोणी आले तरी ते सोडवू शकत नाहीत, बरं का? त्याच्यातून आपल्याला वाचवू शकत नाही, ती वेळ टाळवू शकत नाही. म्हणून मग आपण एवढं सगळं पाहतोय, प्रत्यक्ष डोळ्यात पाहून सुद्धा ज्याला कळत नाही त्याला नेणता म्हटलं जातंय. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबा? ऐसे जाणता जाणता कार्य होतोशी नेणता. बरं का? आता वास्तविक ज्या वेळेला आपण एखाद्याच्या अंतिम संस्कारासाठी जातोय त्यावेळेला मनामध्ये एक विचार केला पाहिजे की आज ह्या माणसाच्या आपण अंतिम संस्कारासाठी आलेलो आहोत, पण उद्या आपल्यालाही कधी ना कधी ती वेळ येणार आहे, कधी ना कधी आपल्यालाही जावं लागणार आहे. मग एक निरीक्षण जर माणसाने केलं तर, की त्या अग्नीमध्ये तो माणूसच फक्त जळतोय, अर्थात त्याचा फक्त शरीरच जळतंय, की काय काय त्या ठिकाणी जळायला जात आहे, काय काय त्या ठिकाणी भस्म होत आहे. त्याने आयुष्यभर केलेलं नियोजन, त्याने आयुष्यभर केलेली धावपळ, बरं का, सगळं त्या ठिकाणी ते भस्म होत असतंय. आयुष्यभर त्याने जे काही धावपळ केली, जे काही काबाड कष्ट केले, जे काही मेहनत घेतली, जे काही नियोजन केलं, ते सगळं त्या ठिकाणी काय होत असते? त्याची राखरांगोळी होत असते, भस्म होत असते. मग संत तेच म्हणतात की हा मनुष्य रोजच्या रोज, नेहमीच्या नेहमी अशा प्रकारे सगळ्या घटना ऐकून किंवा अशा प्रकारे सगळं दृश्य पाहून सुद्धा नेणीवीत का राहतो? तरी सुद्धा का जाणता होत नाही किंवा का त्याला कळत नाही की उद्या मलाही जावं लागणार आहे, आणि त्या पद्धतीने त्यासाठी त्याने ते प्रयत्न केले पाहिजेत किंवा त्या पद्धतीने त्याचं जगणं वागणं झालं पाहिजे. जायचं आहे, एकदा माणसाच्या मनामध्ये आलं ना कधी जायचं आहे, मला एक दिवस या जगाचा निरूपच घ्यायचा आहे,
तर मग त्या माणसाचं जगणं वागणं कसं असतंय बघा. त्याला सगळं काही करावं लागतंय. संसार, प्रपंच, काम, धंदा जो काय असेल तो करावा लागतो. पण सगळं करत असताना त्याच्या एक स्मरणामध्ये असतंय की हे आपल्याला कधीही यांचा सगळ्याचा निरोप घ्यावा लागणार आहे किंवा कधीही सोडावं लागणार आहे. बरं का. पाहुणा जर आला ना तर आल्याबरोबर त्याची ती पाहुणचार करता करता पहिले विचारतो, सकाळी मला जायला किती वाजता गाडीवर. बरोबर आहे की नाही. आणि मग रात्री झोपताना तो बोलतो, मला सकाळी जर जाग आली तर तुम्ही उठवा बरं का, ती गाडी मला पकडायचीच आहे, त्या गाडीला मला जायचंच आहे. वस्ती करा वस्ती आला. बरं का. चिमण्या जरी आमच्या अंगण्यामध्ये उतरल्या तरी दाणे वेचले की निघून जातात. त्या काय गुंतून या राहती. पक्षी अंगणी येती उतरती ते काय गुंतून या राहती. तैसे असावे संसारी. आपण त्या पद्धतीने राहिलं पाहिजे. म्हणजे कोणत्या वेळेला जावं लागणार आहे, कोणत्या वेळेला हे आम्हाला सोडावं लागणार आहे, याचं स्मरण आम्हाला पाहिजे, याची आठवण आम्हाला पाहिजे. आपण काय करतोय माहितीये का, माझं माझं करतोय ना, ममत्व निर्माण झालं ना की मग शेवटी मिळाल्याचं सुख आहे, हरवल्याचं दुःख आहे. बरोबर आहे की नाही. मिळाल्याचं सुख आहे, मिळालं की सुख आहे, पण हरवल्यानंतर मग मात्र दुःख आहे, नाही का. बरं मग आता जे आपल्याला आपले वाटतात ते याच्या आधी आपलेच होते का. 83,99,999 योनीचा जर आपण विचार केला तर त्या सगळ्या योनींमध्ये आता जे आपल्याला कर्मयोगाने मिळालेले आहेत, आपली मुलं बाला, आई वडील, घर दार, नातं गोतं, हे सगळं याच्या आधी तेच होते का. याच्यानंतर पण ते नसणार आहेत. काय आता पण नाहीत आणि याच्यानंतर पण नाहीत. आता पण नाही, नंतर पण नाही, आणि आता पण आहेत की नाही, म्हणजे याच्या आधी पण नव्हते, याच्या नंतर पण नाहीत, आणि आता आहेत हा आपला भ्रम आहे. आता आहेत हा आपला भ्रम आहे. कारण जगद्गुरु तुकोबा काय म्हणतात, प्रिया पुत्र बंधू नाही तुझ याशी संबंधू. हा संबंध कुठपर्यंत आहे, जोपर्यंत सगळ्यांच्या आशा अपेक्षा पूर्ण होतात ना तोपर्यंत. एकदा आशा अपेक्षा पूर्ण व्हायच्या नाही राहिल्या, मनाविरुद्ध झालं की मग तो संबंध तुटला जातो. संबंध कधी तुटतो, मनासारखं नाही झालं का संबंध तुटतो, मनासारखं झालं की मग संबंध जुडतो. ह्या जगाची रीत आहे. तुमच्या किंवा माझ्या मनासारखे तुम्ही वागलात की तुम्ही सगळे आवडतेत मला, मनासारखं वागलं नाही की मग संबंध तुटला. बरं का. तसं जगद्गुरु तुकोबा काय म्हणतात की याच्या आधीही आपला काही संबंध नव्हता, आता आहे, हे आता सगळे माझे आहेत. हे सत्य की भ्रम. हा भ्रम जोपर्यंत आपला निघत नाही. बघा जन्मजय राजा होता की नाही आपला भरतरी राजा. भरतरी राजा होता ना. भरतरी राजा म्हणजे धर्म आचरणामध्ये राहणारा, धर्म आचरण करणारा राजा. बरं का. नीतीने वागणारा